नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पौष्टिक वडी बनवून दाखवणार आहे। ह्या जी वड्या मी बनवणार आहे ना, त्या तुम्ही लहान मुलांना पण टिफिनला पण देऊ शकता, घरी पण खायला देऊ शकता थंडी दिवसात। म्हणजे सगळ्यांसाठी ह्या वड्या शरीरासाठी पौष्टिक आहेत। तुम्ही एकदा जरूर करून बघा। ह्याचं साहित्य आणि प्रमाण खाली लिहून दिलं जाईल व्हिडिओच्या खाली। तर काय काय घेतले ते बघा। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्याच्या जागी तुम्ही नाचणीचं पण पीठ घेऊ शकता। 1 वाटीला कमी थोडासा हा डिंक घेतलेला आहे बघा। असा बारीक आकाराचा, मोठ्या आकाराचा भेटतो, पण शक्यतो बारीक आणायचा कारण की मग तळायला बरा पडतो। 1 वाटी बघा भरून गच्च गूळ घेतलेला आहे। 1.5 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून, ती 1 वाटी भरून झालेलं आहे। वाटी सगळ्या सेम प्रकारच्या आहेत। सपाट वाटी काजू घेतलेले, सपाट वाटी बदाम घेतलेला आहे। तूप वितळून घेतले बघा मी 1 वाटी। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे आणि कढई आपली गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं आपल्याला टाकून घ्यायचं। दाबून असं बघा मी भरून घेतलेलं आहे आणि ह्याला एकसारखं हलवून आपल्याला भाजून द्यायचं। करपून द्यायचं नाही, बिलकुल असं हलवत राहायचं, कारण खिसल्यानंतर असा चुरा होतो ना, मग तो लगेच भाजला जातो, त्यासाठी सारखं असं हलवत राहायचं। अशा पद्धतीत बघा भाजून घ्यायचं। एकसारखं हलवून मस्त असं भाजलं गेलेलं आहे। जास्त करपायचं वगैरे नाही आहे, करपलं की नाही तर मग ते चांगलं लागणार नाही। तर हे मी काढून घेते। प्लेटमध्ये बघा मी खोबरं काढून घेतलेलं आहे। तर तुम्हाला मी ह्याचं सांगते, जरी आपण हे खोबरं बघा अशा पद्धतीत सगळं भाजून घेतलेलं, तर एक तर गरम आहे। खोबऱ्याचं काय असतं माहिती आहे का, असं तेल सुटतं भाजलं की, आणि हे अशाच पद्धतीत भाजून काढायचं साईडला, कारण की हे जे गरम असतं ना, तर हे जेव्हा जास्त गरम असल्यामुळे काय होतं, हे परत लालसर असं होतं। तर जास्त तुम्ही भाजू नका, अशाच पद्धतीत भाजून घ्या। कढईमधनं बघा खोबरं काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। तूप तर मी वितळूनच घेतलं होतं, तर 1/2 वाटीपेक्षा मी जास्त तूप टाकलेलं आहे, बाकीचं बघा असं ठेवलेलं आहे। आता हे पहिलं गरम होऊन देऊया। तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस आहे आपला मीडियम। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा असा डिंक टाकायचे आणि असं तळून घ्यायचा। थोडं टाकायचं म्हणजे चांगला भाजला जातो, कच्चा वगैरे राहत नाही अजिबात, कारण की दातात मग काय होतं, खाताना मग दाताला चिटकून बसतो, टाळ्याला चिटकून बसेल लहान पोरांच्या वगैरे। तर हे असं बघा चांगला मस्त भाजला आहे, काढून घ्यायचा। जास्त लाल भडक असा करू नका। तर अशाच पद्धतीने मी आता सगळा थोडा टाकून तळून घेते। डिंक बघा मी पूर्ण तळून घेतलेला आहे। आता ह्याच तुपामध्ये बघा आपल्याला पीठ भाजायचं आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे बदाम काजू जरी भाजून घेतले तरी चालतील। जेव्हा आपण खोबरं जरी भाजलं ना, तेव्हा जरी मोकळे ह्याच्यामध्ये भाजले तर चालतील, कारण माझे बदाम काजू मी थोडेसे उन्हात ठेवले होते। गॅस आहे मीडियम आणि आपण आता ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया आणि राहिलेलं पण आपण आता ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। आता हे गव्हाच्या पिठाच्या जागी तुम्ही नाचणीचं बी पीठ घेऊ शकता। एकसारखं हलवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे बरं का। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर मस्त असं ना गुलाबी कलरवर मी भाजून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं जरी तूप टाकलं तरी पण चालू शकतं। आपलं पीठ भाजते तोपर्यंत बघा हे साहित्य आपल्याला बारीक करायचे। तर ह्याच्यामध्ये खोबरं बारीक करायचं, बदाम काजू आणि डिंक पण बारीक करून घ्यायचे। तर ह्याच्याबरोबरच काय करणार आहे, ह्या 3 विलायच्या मी सोलून टाकणार आहे आणि थोडंसं जायफळ मी ह्याच्यामध्ये खिसून घालणार आहे। तर हे सगळं साहित्य मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पण बारीक कसं केलेलं आहे बघा अशा पद्धतीने, एकदम बी पावडर अशी केलेली नाही आहे, हलकंसं दरदर असं ठेवलेलं आहे। पण पहिलं काय केलं होतं माहिती आहे का, डिंक बारीक करून घेतला। डिंक बारीक झाल्यानंतर सुकं खोबरं बारीक करून घेतलं। सुकं खोबरं बारीक करून घेतल्यावरनं बदाम आणि आपले काजू बारीक करून घेतले। तर अशा पद्धतीत मी केलेले आहेत। छोटे छोटे बारीक त्याच्यामध्ये कण आहेत, ते खाताना जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा छान लागतात। आपलं गव्हाचं पीठ पण चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे, कलर एकदम मस्त असा आलेला आहे आणि हे सगळं मी मीडियम गॅसवर केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे हे सगळं बारीक केलं होतं ना, हे सगळं मी टाकून घेते। सगळं मी टाकून घेतलेलं आहे, गॅस चालूच आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीक केला होता आणि मग ह्याच्यामध्ये मी सगळं टाकून घेतलं होतं आणि आता हे चांगलं बघा एकजीव मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे काय तुकडे पण राहिलेले आहेत आपले बदाम काजूचे बारीक असे। तर गॅस करणार आहे मी बंद, कारण 1 मिनिटभर चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं असं परतून पण घेतलेलं आहे। गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे गूळ। हा बिन केमिकल गूळ आहे आणि हा बघा मी खिसून घेतलेला आहे, असं वाटीने दाबून भरून घेतलेला आहे।
थोडंसं जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त गूळ घेतला तरी पण चालू शकते. आता गॅस बंद आहे आणि ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनटं बघा मी एकसारखं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर एकजीव चांगलं झालेलं आहे. जेवढं होता होईल एवढं असंच मिक्स करत राहायचं. आता हे आपण वतून घेऊया प्लेटमध्ये. ट्रे घेतलेला आहे आणि ट्रेला मी बघा थोडंसं एकदम हलकंसं तूप पुसलेलं आहे आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊया. पूर्ण बघा मी हे वतून घेतलेलं आहे. असं दाबून दाबून चांगलं आता आपण ह्याला प्लेन करून घेऊया. मस्त असं बघा मी प्लेन करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला तर ह्यात एक गंमत सांगते. 2 ते 3 चमचे ना मोकळ्या कढईमध्ये ना हलकसे तीळ भाजायचे, ते पण वरनं तुम्ही टाकले तर चालू शकते. जसं आपण सजावटीसाठी मी सांगते तुम्हाला. आता मी काय केलेलं आहे, थोडंसं बदाम आणि पिस्ता असं मी थोडंसं कापून घेतलेलं आहे बारीक असं. आता मी हे टाकून घेते. तुम्ही तीळ जरी टाकले तरी चालेल, नाही तर असं बदाम काजू म्हणा असं जरी काय असेल तुमच्याकडं ते जरी टाकलं तरी चालू शकते. आणि ह्याला काय करायचं, थोडंसं आपलं दाबून घ्यायचं. आता ह्यांना काय करणार आहे, थोडंसं मी अजून हे गरम आहे तोवरच मी असं हे करून घेते, म्हणजे हे परत निघणार नाही. मस्त असं बघा आता मी हे जे आपण वरून टाकलं होतं ना पिस्ता वगैरे, त्यांना मी असं हातानं चांगलं दाबून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करायचं माहिती आहे, कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला असं ठेवायचं आहे. पूर्ण थंड होऊन द्यायचे. थंड झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं की बाबा असं खालपर्यंत थंड झालं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं अर्धा तासापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो थंड व्हायला. थंड होऊन द्यायचं चांगलं आणि नंतर कट करायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरममध्ये सुद्धा असं सुरीनं कट मारून ठेवू शकता. हे बघा अशा पद्धतीत मस्त असे बघा उभे आडवे मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्यांना काढून घेऊया. मस्त निघतात का, तुम्हाला मधलीच मी आता काढून दाखवते का, एकदम छान निघतात आहे का. हे बघा अशा पद्धतीनं काढायच्या. हे बघा आणि तोडून पण दाखवते. हे एकदम मऊसूद, इतकं छान होतात का नाही वड्या ह्या, एकदम छान होतात आणि चवीला इतक्या छान लागतात का नाही, तुटत नाहीत काय नाहीत, एकदम व्यवस्थित निघतात. काढताना पण तुम्ही व्यवस्थित काढा. गुळाचं प्रमाण कसं, थोडंसं गोड पाहिजे असेल तर अजून थोडंसं म्हणजे गुळ वापरला जास्त तरी चालेल. हा बिन केमिकल गुळ होता. चवीला एकदा छान आणि चवीपेक्षा माहिती आहे का आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ह्या. रोज मुलांना टिफिनमध्ये म्हणा, सकाळी उठल्यानंतर बाबा एक वडी दिली किंवा शाळेतून आल्यावर जरी एखादी वडी दिली तरी पण चालू शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.